अद्यतनकाले लेखितुमपि पठितुमपि संस्कृत पृच्छति संस्कृत भाषा किमर्थं वदामः एवं कथं वदामि वस्तुतः मराठी भाषया जननी संस्कृतमेव अस्ति। संस्कृत भाषया अनेके शब्दाः परिवर्त्य मराठी भाषेत प्रयुज्यन्ते। अरे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण मराठीतच का बरे बोलावे, खरे तर मराठी भाषेची जननी संस्कृत भाषाच आहे। संस्कृत भाषेमधून अनेक शब्द परिवर्तित होऊन मराठी भाषेमध्येच वापरले जातात। अच्छा, जसे की काही उदाहरणे सांगू शकाल? किंचित उदाहरणाने बदलू। आशा आणि भेटीच्या ओढीचा प्रारंभ बिंदू आहे। आषाढाचा पहिला मेघ जसा यक्षाच्या संदेशाचे वहन करतो, तसाच आषाढात वारकरी आपल्या हृदयातील विठ्ठल प्रेमाचा संदेश घेऊन पंढरीच्या वाटेवर निघतो। मेघदूतातील आषाढ विरहातून आशाकडे नेणारा आहे, तर वारीतील आषाढ जीवाकडून शिवाकडे नेणारा आहे। मेघदूत हे केवळ विरह काव्य नसून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की आता उपवर झालेली आहे राजकन्या आणि तिच्या विवाहासाठी म्हणून अतिशय विद्वान जो कोणी व्यक्ती असेल त्या विद्वानाशीच ती लग्न करणार आहे, स्वयंवर करणार आहे। स्वयंवर म्हणजे स्वतःचा पती वर ती स्वतः निवडणार आहे। ही त्या काळात सुद्धा सुविधा होती, नियोजन होतं हे की मुलगी विचारपूर्वक स्वतःचा वर स्वतः निवडायची। आणि त्याप्रमाणे आजूबाजूच्या सगळीकडे ही बातमी पसरल्यानंतर अनेक विद्वान आशेने यायला लागले। बरं, त्यासाठी राजकन्यांनी सांगितलेलं की मी जे काही प्रश्न मी आता केरळमध्ये निवडणुकीमध्ये होतो, तर केरळमध्ये तिकडे मल्याळम भाषेमध्ये बोलायचे आणि इंग्लिशमधून ट्रान्सलेट करायचे। तसं आता संस्कृतमध्ये बोलताना मराठीतनं ट्रान्सलेशन चालू होतं, कारण त्यांना केरळमधल्या लोकांना मल्याळी भाषेविषयी अत्यंत प्रेम। मी गुजरातमध्ये निवडणुकीला गुजरातमध्ये गेलो होतो मी, तर तिकडचं मराठी माणूस म्हणजे मराठी माणसं गुजरातमध्ये शिफ्ट झालेली आहेत, पण ते मराठी नाही बोलत, ते पण गुजरातीमध्ये बोलतात, कारण त्या गुजरातमध्ये गुजराती भाषेला महत्त्व प्राप्त झालेलं महत्त्व ते तिथले लोक देतात। तसं आपण देखील महाराष्ट्रात राहणारे सगळेजण आहात, मराठीला आणि संस्कृतला देखील आपण प्राधान्य दिलं पाहिजे। संस्कृत जे शिकतात त्यांचं विशेष खरं कौतुक आहे। खरं सर आल्याला म्हणाले की या सगळे विषय आता फक्त मराठी शाळेमध्येच आपल्याला टिकलेले आहेत, बरोबर का नाही? आता मराठी शाळेमध्ये या कालिदासांची जयंती साजरी झाली, हा दिवस साजरा केला जातोय, ही खरंच माझ्याकरता खूप अत्यंत चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे। आणि मनापासून मी शाळेच्या सर्व पदाधिकारी असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांचं सर्व शिक्षकवृंद असेल, त्या सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि धन्यवाद देखील देतो। तिसरा विषय सांगितला की